सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज सकाळ माझी झालेली आहे करेक्ट 4:15ला, म्हणजे 4:15 होऊनच गेलेले आहेत। आणि आज मी लवकर उठले। रोजच विचार करते लवकर उठावं पण होत नाही बघा। तरी पण आज उद्या करता करता आज आलाच तो। तर म्हणलं चला उठूच या म्हणलं, आणि झोप पण येत नाही, मग सारखं उठायचं असं होत असतं। आणि रात्री पण मी उशिराच झोपलेली बघा। तर आज काही एवढी व्यवस्थित झोप पण नाही झाली, पण ठीक आहे, जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होतात। तर सर्वात पहिलं तर मी उठल्याबरोबर पाणी भरलं एक ग्लासभर, आणि सर्वात पहिलं आपल्या दरवाजामध्ये जाऊन टाकायचं पाणी। कारण की कसं आहे ना, म्हणतात तिथं आपली नकारात्मकता पण असते आणि नेगेटिव्हिटी वगैरे असतात तेच। आणि त्याचबरोबर आपले जे पित्रोस जे असतात ना, ते आपल्या दरवाजामध्ये पण असतात असे म्हणतात बरं। आता ते काय आहे ते माहीत नाही, पण मग ते टाकतात म्हणून मी पण टाकते पाणी। तर आता लगेच मग मी एका साईडला पाणी पण भरायला ठेवलेलं आहे, आपलं गरम पाणी करायला ठेवणार आहे मी। कारण की गरम पाणी व्हायला पण वेळच लागेल, आणि तोपर्यंत मला आता भरपूर असे कामं पण आहेत। आणि तुमच्यासोबत मी पूर्ण आज माझं 9 वाजेपर्यंतचं रुटीन पूर्ण शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही ब्लॉगच्या कंटिन्यू राहा, आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर तुम्हाला असे माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला। तर आता सर्वात पहिला बघू शकता पाणी भरायला ठेवलेलं आहे मी। आणि पाणी ठेवलं ना गरम करायला, तोपर्यंत आपले भरपूर असे कामं होऊन जातात। त्याचबरोबर मी रात्री भिजून ठेवलेलं जिरं, ओवा आणि आपलं मेथी, हे तिन्ही पण मिक्स करून एक तांब्या भरून, म्हणजे अर्धा लिटर इतकं पाणी भरतं त्या तांब्यामध्ये, त्यात मी भिजवून ठेवलेलं। आणि रोज सकाळी हे मी घेतच असते बघा, ही माझ्या रोजच्या हॅबिटमधली हे। नाहीतर मग आपलं लिंबू पिळून पण मी पाणी पित असते तेवढं तांब्या भरून। तर हे माझं डेली रुटीनमधलंच आहे। आणि परत थोडी घाण वाटत होती मला, त्यामुळे म्हणलं चला पहिला क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर झाकूया। तर म्हणलं आता परत पण पटकन अशी घसून घेत आहे मी। आणि सकाळी खरंच इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, खूपच, म्हणजे आपल्याला जरासुद्धा आळस येत नाही। फक्त उठूच तर आपल्याला उठू का नको आणि उठू वाटत नाही बघा। सकाळी हल्ली इतकी थंड वातावरण असतं ना, आणि पांघरूणच्या बाहेर अजिबात पडू वाटत नाही। पण मग काय आहे ना, जेव्हा आपण एकदा उठलो ना, नंतर ना काहीच वाटत नाही। पण उठायच्या पहिलाच आपला भरपूर असा आळस असतो बघा आपल्या अंगात। पण जरासा आपण विचार केलो ना की नाही आपल्याला उशीर होईल, पूर्ण दिवस हा आपला कधी पण ना आपल्या टायमावरच निर्भर करतो बघा। आपल्याला जरा वेळ झाला की समजून जायचं आपला सर्व दिवस हा उशीर, टाइमपास आणि घाई गडबडीतच होत असतो। त्यामुळे जरा लवकर उठलं ना, सर्व गोष्टी नियमाने आणि पद्धतशीर होतात बघा। तर आता मी बसून व्यवस्थित असं पाणी पिलेलं आहे। तर आपल्याला उकडूमध्ये बसून पाणी प्यायचं कधी पण, म्हणजे आपलं पोट पण क्लीन राहतं आणि चांगलं असतं। सकाळ सकाळी गरम पाणी पिलेलं सर्वात उत्तम असतं बघा। त्यानंतर मग मी खाली जाता सध्या तरी झोपतीये, कारण की गरम खूप होतं बघा खाटावर वगैरे, त्यामुळे। तर आता ते पण माझा बिछाना वगैरे मी आवरून घेतलेला आहे। त्यानंतर आता हॉलमध्ये आलेले आहे। हॉलमध्ये पोरांनी रात्री मी आवरलेलं, पण तरीही पोरांनी बघा किती आस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे। आणि काही पण खाल्लेलं वगैरे असले ना, छोटे मोठे कणसुद्धा, ते पण मग त्याच्या सोप्यावर वगैरे पडलेले असतात, त्याच्या कवरवर, बेडशीटवर। मग ते सुद्धा मी व्यवस्थित आता झटकून घेणार आहे। कारण की काय आहे ना, तेच नंतर ना मुंग्या लागतात, मग तेच चिडचिड होते बघा भरपूर अशी घरात घाण असली की। आणि घर व्यवस्थित नीटनेटकेपणा असले ना, आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं। आणि घरात एक पॉझिटिव्ह वाईब म्हणजे नाही का राहते, घरात स्वच्छता राहिली की आपल्याला सुद्धा बरं वाटतं। आणि जे कोणी कधीही आपल्या घरी कधीही येत असतात, ते पण कोणी बघितलं की त्यांनाही बरं वाटतं बघा। त्यामुळे घर जेवढं होईल तेवढं आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। आणि आता घरात सर्व झोपलेले आहेत, फक्त मीच उठलेली आहे। आणि त्यामुळे मला ना जरा कामं हळूवारच करते मी, कारण की ना आपल्यामुळे दुसऱ्यांची झोप नको डिस्टर्ब व्हायला। आपण कसं आहे ना, घरात असतो, आपण नंतरही झोपू शकतो, पण सकाळी पोरांनाही स्कूलला जायला लागतं, आणि त्यांची पण झोप मोड झाली ना जास्त करून, मग त्यांनासुद्धा फ्रेश वाटत नाही। मग म्हणून मी बेडरूमची लाईटसुद्धा नाही लावलेली बघा। तर मला जसं होतं मी तशी मी करून घेत आहे। आणि ज्यावेळेस त्यांचा टाईम होईल उठवायचा त्यावेळेस मी त्यांनाही उठवून देईल, पण त्यांचं काय आता सध्या वेळ नाही आहे। आताशी 4, 4:15, 4:30च्या दरम्यान होत होतं बघा, ज्यावेळेस मी झाडू वगैरे मारत आहे त्यावेळेस।
तर आता पटकन असं झाडू मारून घेत आहे. आणि कळत नाही रातभरामध्ये कचरा कुठून जमा होत असतो घरात. रात्री व्यवस्थित क्लीन करून झोपलं ना तर ही सकाळी उठल्यावर नंतर ना हा असा कचरा निघतोच घरातून. कळत नाही कुठून येतो. सर्व खिडक्या बंद असतात, सर्व बंद असतं तरीही कचरा निघतोच बघा. तर हे असं माझ्यासोबत होत होतं का तुमच्यासोबतही होतं तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर त्यानंतर ना आता मी बेसिन क्लीन करून घेत आहे. पोरं कसे आहे ना, कसे पण हातं वगैरे धुतात, त्यांचे हातं कधी कधी इतके गंदे असतात ना, ते सर्व असे डाग पडलेले असतात. त्यामुळे मग रोजच्या रोज आपलं हे बेसिन घसलं की कशी क्लीन पण दिसतं आणि आपल्यालासुद्धा बरं वाटतं बघा. तर मला कसं आहे ना, कधी उशीर झाला ना तर मला ह्या गोष्टी होत नाहीत बरं का. जे आहे ते आहे आपलं रिली. तर मी त्यावेळेस उठून फक्त आपला डब्बा बनवायला लागतं मला, आपला टिफिन वगैरे. पण म्हणून मग मी विचार केला आज जरा लवकर उठलं ना आपलंसुद्धा आवरून होतं आणि त्यांचंसुद्धा वेळेवर सर्व गोष्टी होऊन जातात. त्यामुळे आपल्याला हे कधीही लवकर उठावंच लागतं. आणि ह्यांची जर माझे फर्स्ट शिफ्ट चालू झाली ना, मला उठणं भागच आहे लवकर अशी गोष्ट. आणि नाहीतर मग दोघांची इतकी गडबड होती ना, आणि त्यात माझ्या स्वयंपाकाचा वेगळा गडबड असतो आणि आरवलाही मला आवरावं लागतं. त्यामुळे मग लवकर उठणं हा भागच आहे. तर आता इथे झालेलंच आहे, बघू शकता तुम्ही व्यवस्थित बेसिन वगैरे क्लीन करून. त्यानंतर ना आता जो मी घर पुसते ना, मी मॉपनी घर पुसत नाही, मी पुसते कपड्यांनीच. कारण की तेवढंच आपलं अंगाचं हालचाल पण होती, व्यायामसारखं पण होऊन जातं आणि फ्रेश वाटतं बघा. असं घर कपड्यांनी पुसलं ना एकदम व्यवस्थित काने कोपरे निघतात आणि मलासुद्धा तसंच आवडतं. ते मॉप व्यवस्थित इकडं तिकडं काने कोपऱ्यात घुसत पण नाहीत, त्यामुळे नको वाटतं. कपड्याने कसं व्यवस्थित काने कोपरे व्यवस्थित आपल्याला पुसता येतात बघा. तर आता तेच मी आता पुसून घेत आहे. बघू शकता तुम्ही घर व्यवस्थित असं. आणि सकाळी फुल एनर्जी असते बघा आपल्याला. सकाळी जरासुद्धा आळस येत नाही की काहीच नाही. आणि तेच थोडा दिवस वरी येऊ द्या, ऊन येऊ द्या, आपल्याला जरासं इतका कंटाळा येतो ना, करूशी वाटत नाही बघा. आणि एकदा जर आपला नाश्ता वगैरे झाला नंतर ना मग घर पुसायला बोला किंवा कपडे धुवायला बोला, खूप कंटाळा येतो, खूप आळस येतो. कारण की ह्या गोष्टी माझ्यासोबतही होत असतात. म्हणूनच मी म्हणलं आज आपल्याला बदलायचं असेल ना तर सर्वात पहिला तर ही सुरुवात आपण केलीच पाहिजे. त्यानंतरच आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे म्हणलं चला आज काय आपण आळस करायचंच नाही, म्हणलं उठायचं म्हणजे उठायचंच. तर हे काय बघा, उठली मस्तपैकी घरबीर पुसलं आणि आपल्याला सुद्धा इतकं फ्रेश वाटतं ना सकाळी, काय सांगायला नको. खूप फ्रेश वाटतं बघा ह्या गोष्टी केल्या की. आणि आता बाहेर पण मी झाडांना वगैरे पाणी वगैरे मारलेलं आहे. आणि हे कसे सावलीतले झाड आहेत ना, तर ह्यांना जास्त करून पाणी टाकायची गरज नाही लागत. 15 दिवसातच मी पाणी टाकते किंवा 7 दिवसात पाणी टाकते. आणि नंतर ना पाणी टाकलं की पूर्ण बाहेर आहे ना गॅलरीमध्ये पूर्ण असं घाण होऊन जात असतं. त्यामुळे मी ना ज्यावेळेस घर पुसते ना त्याच वेळेस त्याला व्यवस्थित झाडांना धुवून घेत असते व्यवस्थित आणि पाणी पण टाकते, जेणेकरून पाणी पण होत नाही आणि स्वच्छ पण राहतं. तर आता बाहेरचं सुद्धा व्यवस्थित असं मी क्लीन करून घेत आहे. तर आतापर्यंत माझ्या ब्लॉगवर कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच तुम्हाला मॉर्निंगचे परत रेसिपी वगैरे बघायला आवडत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर माझी आंघोळ झालेली आहे आणि वेळ बघा किती झाला आहे, 5:30 वाजलेत बरोबर. आणि आता मला डब्बाची तयारी करायची आहे, आरोची पण आणि त्यांची पण. 2 जणांचे डब्बे आता मला बनवायचे आहेत. तर चला काय बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करते. टाईम बघू शकता 5:30 वाजलेले आहेत. आणि 5:30 म्हणजे सकाळचा टाईम इतका फास्ट गेला ना, काय सांगायला नको, इतका फास्ट सकाळचा टाईम जात असतो बघा. तर म्हणलं सर्वात पहिलं तर आपला दिवाबत्ती करूया. मस्त घरात सुगंधी वास दरवळतो आणि खरंच ते एक वेगळीच एनर्जी येते आणि घरातसुद्धा खूप प्रसन्न वाटतं बघा असं काही रुटीन असलं की आपलं. आणि खरंच मी ना ह्या रुटीनला कंटिन्यू करायचा प्रयत्न करत असते. पण कधी कधी अशा गोष्टी होतात ना, रात्री आपण उशिरा झोपलो की आपल्याला सकाळी लवकर उठायला जमत नाहीत. मग ह्या कारणांमुळे पण कधी कधी उठता येत नाही. पण मी आता विचार केलेलाच आहे, आपलं कंटिन्यू मला करायचंच आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या कंटिन्यू तुम्ही राहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी असणार आहे का नाही कंटिन्यू ह्या गोष्टींमध्ये. आणि मी तर भरपूर असा प्रयत्न करतच आहे. तर आता मी नारळावर पण पाणी वगैरे वतून घेत आहे. नंतर ना बाहेर बघू शकता किती अंधार आहे, फक्त मीच जागी आहे. आणि बाहेरची ती शुद्ध हवा, खरंच खूप बाहेरसुद्धा प्रसन्न थंडगार हवा म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची खूप गरज असते बघा सकाळी. पण आपण उठत नाही, आपल्याला इतका आळस येतो. दिवसभर माणूस आजकाल इतका म्हणजे कंटाळलेला असतो ना, सकाळी उठूशीच वाटत नाही, कुणालाही असू द्या.
तर काय माझे झाले आता बाहेर तुळशीची सुद्धा पूजा केली आणि मला प्रॉब्लेम असल्यामुळे ना तुळशीला कोणीही पाणी टाकलं नव्हतं. 4-5 दिवस पाणी नव्हतं, पूर्ण सुकून गेलेलं. तर बाहेर पाणी वगैरे टाकलं, बाहेर रांगोळी काढली छान अशी. त्यानंतर आता स्वतःला थोडासा वेळ द्यायचा, कारण की एकदा जर आपण कामात लागलो की आपलं लक्ष नसतं स्वतःकडं. त्यामुळे आपण सकाळी ज्यावेळेस आपली आंघोळ वगैरे होती ना त्याच वेळेस आपण व्यवस्थित असं स्वतःकडे लक्ष देऊन द्यायचं. म्हणजे काय थोडंसं आपलं बॉडी लोशन वगैरे लावून घ्यायचं आणि थोडी पावडर वगैरे काय असेल ते लावून घ्यायचं, म्हणजे स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि जे घरातले उठतात त्यांनासुद्धा आपल्याला बघून फ्रेशच वाटणार आहे. त्यामुळे सर्वात पहिलं तर आपण स्वतःची काळजी घ्यायची, नंतर ना मग आपल्याला त्यांची तर घ्यायचीच आहे, त्याचं काही पर्यायच नसतो बघा. तर आता झालेलं आहे, मस्त अशी तर पावडर वगैरे लावून घेत आहे आणि मलासुद्धा आजचा दिवस इतका भारी गेलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटलेलं मला. तुम्हीसुद्धा एकदा नक्की म्हणजे उठायचा प्रयत्न करायचा, माणसाने उठल्याशिवाय कळत नाही कधीच. आणि उठल्यावर तुम्ही बघा किती गुड वाइब्स येतात ना घरात, खूप छान वाटतं. आणि नॉर्मली लिपस्टिक लावलेली आहे बघा, तेवढंच मस्त वाटतं बघा. तर झालेलं आहे माझं लावून आणि केस ओढलेच होते, त्यामुळे फक्त एक क्लेचर लावून देणार आहे आता फक्त मी, कारण की ओढल्यामध्ये मी काही केस वगैरे विसरत नाही लगेच. ते नंतरच जेव्हा सुकतात ना त्यावेळेस मी केस विचरून घेत असते. तर आता झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, क्लेचर लावून दिलेलं आहे. त्यानंतर ना आता देवपूजा केली म्हटलं तर हळदी कुंकू तर भाग्यच आहे बघा. हळदी कुंकू लावलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं एकदम. तर आता हळदी कुंकूसुद्धा लावून घेत आहे मी. आणि कसं वाटतोय तुम्हाला ब्लॉग नक्की कळवा मला पण तुम्ही. तर चला आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बीटचे पराठे. तुम्ही बनवलात का कधी तेही मला सांगा. तर मी तर कंटिन्यू बनवते, कारण की आरोला खूप आवडतं आणि एक हेल्दी नाश्ता किंवा एक हेल्दी सोर्सच म्हणू शकता तुम्ही. खूप छान लागतात खायलासुद्धा आणि बीट तसं मला नुसतं तर खाऊशी वाटत नाही. तर मग म्हणलं आता चला थोडं मस्त असं तारक मंत्र ऐकावं. आणि तारक मंत्र ऐकता ऐकता मी स्वामींचे मला वाटतं कितीतरी गाणे ऐकले असतील आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. आणि सकाळच्या वेळेत बघा स्वामींचे तारक मंत्र वगैरे असू दे किंवा प्रार्थना हे ऐकून केलं ना कामं, खरंच खूप भारी वाटतं बघा. आपलं मनसुद्धा लागतं. तर आपण जसं जेवण बनवू तसंच समोरच्याचं पण हावभाव बदलत असतात बघा. त्यामुळे आपण शुद्ध मनाने चांगल्या पद्धतीनेच करायचं कधी पण कोणत्याही गोष्टी. तर बीट हा झालेला खूप नरम आणि ह्याला फेकायचं कसं म्हणलं, त्यामुळे मग आज मी बीटचे पराठे बनवायला घेतलेले आहेत. तर इथं बीटला पटकन असं छान असं सालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला आता मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याची आपल्याला मस्त अशी फ्युरी बनवून घ्यायची आहे. आता तसं तर मी कडक असले ना तर किसून घेत असती, पण आज ते कडक नव्हते, खूप नरम झालेले होते आणि ते किसता पण आले नसते. त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरमध्ये त्याला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. त्याचबरोबर त्यात लाल मिरची पावडर टाकते मी, पण म्हणलं आज हिरव्या मिरच्या टाकून बघूया कशा लागतात कसे नाही. त्यामुळे एक 3 मिरच्या टाकलेल्या आहेत मी त्या मिक्सर ग्राइंडरमध्ये आणि थोडंसं पाणी वतलेलं आहे आणि परत एकदा त्याला फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आता मी पीठ मळायला घेतलेलं आहे. आपलं साधारण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात ओवा टाकलेला आहे, धना पावडर टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, हळदी टाकायची आहे. तर हळदी माझी राहूनच गेलेली. त्यानंतर ना अद्रक लसणाची पेस्ट होती ती थोडी टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण जे ग्राइंड करून ठेवलेलं आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मिक्स करता करता लक्षात आलं कोथिंबीर पण टाकायची आहे. तर मग काय मी लगेच कोथिंबीर आता धुवून घेणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करणार आहे. माझ्या लक्षातच नाही राहिलं बोलायच्या चक्करमध्ये आणि स्वामींची गाणे ऐकत गेली ना मी, त्याच्यामध्येच रम्य झालेली एकदम नाही का, त्यामुळे लक्षातच नव्हतं. नंतर ना मग मी काय पटकन अशी कोथिंबीर चिरून टाकली. कस्तुरी मेथीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे होती फ्रेश कोथिंबीर, त्यामुळे म्हटलं चला कोथिंबीरच टाकूया. तो कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि व्यवस्थित असं आता आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचं आहे छानपैकी. आणि मी बटाट्याची भाजी करणार आहे त्याच्यासोबत. तर माझं मळून एका साईडला मी ठेवून दिलेलं आहे आणि सकाळचा टाईम इतका फास्ट पळतो ना काय सांगायला नको, खूपच फास्ट जातो. आणि असं बोलता बोलता माझे 7 वाजेपर्यंत खूपच गडबड होऊन जाते माझी. आणि मेन जेव्हा जातात ना घरातून त्याच वेळेस खूप गडबड होती, काय माहिती कशी काय. तर आता काय करायचं सांगायला नको. आणि माझ्याकडे ही जी किसणी आहे ना खूप छान आहे बघा,
मस्त असे लच्छे पडतात त्याचे आणि छान पण लागते अशी बटाट्याची भाजी. तर एकदम सिंपल करत असते मी. जिरं, कांदा, मिरची टाकून मस्त असे हे फ्राय करायचं. त्यानंतर आपले हे जे किसलेला बटाटा आहे ना तो टाकायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे एक 5 ते 10 मिनटं. त्यानंतर त्यात हळदी पावडर, मीठ, कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडं धना पावडर टाकून परत एकदा मिक्स करायचं आहे आणि रेडी झालेली आहे आपली मस्त अशी बटाट्याची भाजी. आणि ह्या भाजीसोबत ना पराठे बीटचे एक नंबर लागतात खायला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर लगेच मी किचन असं क्लीन करून घेत आहे, कारण की मी किचनवरच मला सवय झालेली आहे. पोलपाट आहे पण पोलपाटवर मला काय करू वाटत नाही, किचनवरच एकदम इझी वाटतं नाही का. त्यामुळे आता किचनला व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि पटकन असे बीटचे मी पराठे बनवून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही बीटचे पराठे कसे होतात मला तुम्ही नक्की कळवा आणि एकदा नक्की ट्राय करा. एकदम इझी आहे आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी आहेत. बीट जेव्हा कुणाला खायचे नसतात ना त्यांनी असे बनवून नक्की खावा. त्यातनं तीळ पण टाका, तीळ पण टाकायचे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकले नाहीत. तर एका साईडला माझे स्वामींची गाणी पण चालू आहेत आणि एका साईडला माझं हे पण चालू आहेत आपलं बीटचे पराठे करायचे. तर मस्त असं आपल्याला तेल लावून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा. तर आता ऑलमोस्ट माझं सर्व झालेलं आहे पराठे वगैरे बघू शकता तुम्ही. तर मी 7-8 पराठे करून घेतले. त्यानंतर किचन पण आवरून घेतलेलं आहे आणि आता मला टिफिन पॅक करायचा आहे आणि फक्त पावणे 7 झालेला ह्यावेळेस आणि खूप गडबड असते त्यावेळेस, कारण की 7लाच आरवला पण पोचायला लागतं स्कूलला आणि ह्यांनासुद्धा 7 वाजता त्यांच्या कंपनीत त्यांना जावंच लागतं आणि खूप लगबग असते. म्हणून सकाळी लवकर उठले ना लवकर कामं आवरून जातात बघा आपल्यासुद्धा. आणि त्यानंतर आरवचा सुद्धा टिफिनमध्ये फक्त पराठा टाकलेला आहे. त्याला काय आवडत नाही बटाटा म्हणतो तो, त्यामुळे त्याला नाही दिला. तर त्याचा पण झाला टिफिन. तर बघू शकता बरोबर 7 वाजलेले आहेत. आता तुम्हाला उलटं दिसत असेल ते कारण की फ्रंटनी बोलते आहे. आणि इथं बघा मयंकला उठवायची गरज नाही, मयंक स्वतःच उठून बसतो. मयंक हाय कर, हाय कर, गुड मॉर्निंग. तर मयंक उठलेला आहे. आता मयंकला जायचं असतं 9 वाजता. तर चला आता मयंकची थोडीफार तयारी करू. तर मी कशी लवकर उठलेले आणि नंतर ना हे सर्वजण उठलेले, त्यासाठी त्यांच्या अंगावर पांघरून तसेच होते ना, मग ते खाटावर तसेच पडलेले होते. मग ते आता म्हणलं पटकन असे उचलून घ्यावा व्यवस्थित नीटनेटकेपणाने. त्याची घडी घालून जिथले तिथं ठेवले की बरं राहतं, नाही तर तसंच पसारा पडला की आपला दिवसभर मग तसंच पडून राहील. त्यामुळे आपलं पटकन असं घडी घालून जिथले तिथं ठेवून द्यायचं आणि बेडशीटसुद्धा व्यवस्थित आता मी लावून घेत आहे. त्यानंतर ना मयंकचे भरपूर असे नखरे असतात स्कूलला जायच्या वेळेस. बघू शकता कसं करतोय, खूप नाटके करतो. तर त्याला मी पटकन असे आता तयार करून घेत आहे आणि त्याला टीव्ही पहिला लागते. त्याने दूध बिस्किट वगैरे खाऊनच बसलेला आणि त्याला मस्त असं तयार केलेलं आहे आणि जातो तो बरं का. नाटके करतो पण जातो स्कूलला, तेच खूप मोठं आहे माझ्यासाठी. पहिला तर ते पण जात नव्हता, काही घेतल्याशिवाय जातच नव्हता दुकानातून, पण आता तेही घेत नाही आणि शांतपणे जातो. पण आपलं फक्त त्याला मला सर्व गोष्टी करून म्हणजे शूजपासून तर सॉक्सपर्यंत सर्व त्याला झोपल्या जागी मला करून द्यावं लागतं. तर टाईम होत आला आहे, 8:15 झालेले आहेत आणि कपडे पण भरपूर आहेत. ते आता कपडे मी क्लीन वगैरे करून घेते, त्यानंतर भेटते परत तुमच्यासोबत. तर मी काल तर काय कपडे धुतले नव्हते, कारण की काल थोडेसे कपडे असे वाटले मला, पण ते कालचे आणि आजचे मिळून मी इतके कपडे झालेले ना खूपच जास्त, कारण की पोरंसुद्धा गेलेले गार्डनला वगैरे, त्यामुळे ना जास्त असे कपडे होते माझे आणि ते सर्व धुवून घेतलेले. आणि जास्त असले ना माणूस पटकन कामं करून घेत असतो बघा आणि कमी असले की खूप आळस येतो. तर आता माझे 9 वाजलेले आहेत आणि माझे आता सर्व कामं ऑलमोस्ट झालेलेच आहेत. तर आता नाश्ता करायचा आहे. बघू शकता कपडे किती जास्त होते, खूप जास्त असे कपडे होते आज, हे बघा. तर झालेले आहेत कपडे पण. सर्वात मेन काम तर आपले कपड्यांचंच असतो, तो झाला की असं वाटतं सर्व कामं झाले आपले. तर चला आता करून घेते पटकन. मस्त असं ऊन पडलं आहे आज, छान. तर आता थोडासा नाश्ता करून घेत आहे. पराठा मस्त झाला आहे. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्त असं चाय केलेला आहे मी
तर आता चाय वगैरे पिते. तर आत्ताचे म्हणजे सर्व कामं झालेले आहेत. तर तुम्हाला आजचं माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.